सर्वांना नमस्कार. बहरेल प्रेम भाग 21 कथेचे आधीचे भाग चॅनलवर अपलोड आहेत, ते नक्की वाचा. ही कथा माझी स्वलिखित आहे, तर कृपया कॉपी करू नका. गुडिया, बच्चा, उठ बाळा. बघ, काही झालं नाही बेटा. दादा आहे इथे, तो तुला काही होऊ देणार नाही. आरव सतत वेदांतिकाच्या डोक्यावरून माहेने हात फिरवत बोलत होता. पण ती होती की अजूनही निश्चित पडली होती. वसंतराव, राजीव, साधना आणि अभिला तर काहीच कळत नव्हतं. तिला असं अचानक झालं तरी काय. डॉक्टर सुद्धा येऊन गेले होते, पण 3-4 तासाहून अधिक होऊन सुद्धा तिला शुद्ध आलेली नव्हती. आरव तर तिला तसं निश्चित बघून खचून गेला होता. सगळे चिंतेत तिच्या जवळ जमले होते. थोड्या वेळापूर्वी अभिसुद्धा किती घाबरला होता. त्याला तर काय करावं आणि काय नाही काही सुचत नव्हतं. कसाबसा तिला घेऊन तो घरी आला होता. तिला तसं निश्चित आपल्या अंगावर पडलेली बघून त्याचीच हालत खराब झाली होती. तिचं ते किंचाळणं अजूनही त्याच्या कानात घुमत होतं. तो सुद्धा काळजीतच फेऱ्या मारत होता. तितक्यात त्याचा फोन वाजला. ज्याने त्याचं लक्ष फोनकडे गेलं. सोनाली, अभि फुटफुटला आणि त्याने फोन कानाला लावला. सर, तुम्ही अजून आले नाही. आज दुपारी मीटिंग होती. काय करायचं? मिस सोनाली, प्लीज पोस्टपोन दिस. आणि जर पोस्टपोन होत नसेल तर कॅन्सल करा. बोलून अभिने सरळ सरळ फोन कट करून दिला. तर साधना, राजीवजी सोबत वसंतराव सुद्धा त्याला डोळे फाडून बघू लागले. जो मुलगा स्वतः आजारी असला तरी मीटिंग कॅन्सल करत नाही, तो आज चक्क आपली मीटिंग टाळतोय. बघून त्यांना तर आनंद व्यक्त करावा की दुःख समजतच नव्हतं. इकडे कोल्हापूरमध्ये आज सकाळपासून राहुल आणि अमितला फार अस्वस्थ वाटत होतं. त्यांचं मन आपल्या गुडियाच्या चिंतित होतं. कारण रोज सकाळी आवर्जून आपल्या दादांना फोन करणाऱ्या गुडियाचा आज दुपार उलटून गेली तरी फोन आला नव्हता. म्हणून ते दोघे भाऊ काळजीत बसले होते. आज नाश्त्यात सुद्धा त्यांचं लक्ष नव्हतं. डोळे फोनच्या स्क्रीनवर लागले होते. सुनबाई, आज काय झालं यांना? सदाशिव, अमित आणि राहुल यांचं पडलेलं तोंड बघून. गुडियाचा फोन अजून आला नाही. सुलोचना हलक्या हसत. तसे सदाशिव सुद्धा आपल्या या घोडे झालेल्या नातवांच्या बालकृतीवर हसले. पण त्यांना काय माहिती, आज त्यांची चिंता काळजी खरी ठरणार होती. कारण तिकडे त्यांच्या गुडियाला आता खरंच आपल्या दादांची गरज होती. इकडे अचानक वेदांतिका दादा म्हणून ओरडली. तसं तिच्या बाजूला असलेल्या आरवने पटकन तिला आपल्या कुशीत सामावून घेतली. ती सुद्धा तशीच त्याच्या मिठीत शिरली आणि त्याला घट्ट बिलगली. तिचे डोळे अजूनही बंद होते आणि अंग कंपन करत होतं. शांत हो बच्चा, इथेच आहे मी, शांत हो. आरव तसाच तिच्या डोक्यावर हात फिरवत म्हणाला. इकडे अजूनही वेदांतिकाची
पकड त्याच्यावर कसलीच होती. पण त्याच्या प्रेमळ स्पर्शाने आता ती हळूहळू शांत होत होती. ती शांत झाली तसं आरवने तिला बेडवर नीट झोपवलं आणि तिला व्यवस्थित कव्हर अप करून तिच्या कपाळावर ओठ टेकवले. नेहमी त्या दोघांचं प्रेम बघून आतून खदखदणारा अभि आता मात्र शांत होता. उलट त्याला आपल्या लहान भावावर खूप प्रेम येत होतं. तिला नीट झोपवून ते सगळे अभिच्या खोलीबाहेर पडले. अभि सुद्धा वेदांतिकावर नजर टाकून त्यांच्या सोबतच निघाला. आरू, तू आज खूप चांगलं सांभाळलं गुडियाला. पण बाबा, मला अजून समजलं नाही वेदांतिकाला नक्की काय झालं ते. राजीवजी वसंतराव यांना म्हणाले. मला सुद्धा नाही माहिती पार्टनर. पण जेव्हा आपण कोल्हापूरवरून गुडियाला घेऊन निघत होतो ना, तेव्हा अमित दादा इतकंच बोलला की जर कधी गुडिया आजारी पडली तर तिचा दादा म्हणून तिच्या जवळ राहा, आरवने सांगितलं. ते ऐकून अभिला जरा विचित्र वाटलं आणि त्याच्या डोक्यात शंकेची पाल कुजबुजली. नक्की काय त्रास आहे तिला? का ती विजेच्या आवाजाने इतकी घाबरली, जी तिची शुद्ध हरपली? मला जाणून घ्यावंच लागेल. अभि आपल्याच विचारात गुंतला होता. आता त्याला वेदांतिकाबद्दल सगळं जाणून घ्यायचं होतं. सगळं म्हणजे अगदी सगळंच. रात्रीचं डिनर करून अभि आपल्या बेडवर लॅपटॉपवर काम करत होता. आज वेदांतिकामुळे त्याने मीटिंग पोस्टपोन करून घेतलेली. तिचेच डिटेल्स आणि आणखी काही मेल चेक करत होता. पण नजर मात्र सोफ्यावर शांत झोपलेल्या बाहुलीवरच होती. मघाशी फार घाबरवून सोडलेलं तिने त्याला, आणि आता मात्र स्वतः निवांत होती. दुसऱ्या दिवशी वेदांतिका किचनमध्ये सगळ्यांसाठी नाश्ता तयार करत होती. त्याचा इतका काय घमघमाट सुटला होता की जिम करणाऱ्या अभिला सुद्धा राहावलं नाही आणि तो सरळ किचनच्या दिशेने ओढला जाऊ लागला. त्याची पाय टपटप करत तिकडे निघाली होती. अजून घरचे कुणीही उठले नव्हते. काल वेदांतिकाच्या काळजीत त्यांना झोपच लागली नसावी बहुतेक. म्हणून आज वेदांतिका स्वतःच सगळ्यांसाठी त्यांच्या आवडीचा पदार्थ करत किचनमध्ये कामाला लागलेली. अभि सरळ जिममधून निघून किचनमध्ये येऊन थांबला. पण समोर साधनाऐवजी वेदांतिकाला किचनमध्ये वावरताना बघून तो स्टिफच झाला. त्यात आता तिने पिवळ्या रंगाची साडी नेसलेली आणि सोबतच तिने आपला पदर कमरेला टक करून घेतला होता, ज्यातून डोकावणारी तिची ती कमनीय कंबर कहर ढारत होती. साडीत उठून दिसणारी तिची ती परफेक्ट फिगर बघून अभिला तर तिथेच उभ्या उभ्या घाम येऊ लागला. इतका घाम तर त्याला ट्रेडमिल मशीनवर धावताना सुद्धा आला नव्हता. त्यात आज तिने केसांचा मेसी बन करून घेतला होता. तरीही काही खोडकर बटा तिच्या गालावर रेंगाळत होत्या. या रूपात सुद्धा ती
अभिला खूप सुंदर वाटत होती. पण अचानक त्या नजरेत आता राग उमटू लागला. हाताची मूठ घट्ट होऊन त्याच्या शरीरातील प्रत्येक नस आणि नस टम्म फुगू लागली. आत असणाऱ्या मेल स्टाफच्या तिच्यावरच्या पडणाऱ्या नजरा बघून त्याला आता स्वतःला थांबवणे कठीण झालं. इनफ. पुढच्या क्षणी त्याचा दमदार आवाज असा काय त्या किचनमध्ये घुमला की तिथे असणारे सगळे प्राणी एकदम किंचित हवेत उडालेच. तर वेदांतिकाचे काम करणारे हात सुद्धा थांबले. सगळा स्टाफ त्याला तिथे बघून उभ्या उभ्या थरथरू लागला. ज्या नजरेत आतापर्यंत तिला बघून लाळ टपकत होती, त्याच नजरेत आता त्याच्या डोळ्यातील आग बघून भीतीने खाली गळून पडल्या होत्या. अभि तसा सगळ्यांवर आपली नजर टाकत आत येऊ लागला. तसा तिथे उभा प्रत्येक स्टाफ आपला श्वास आत रोखू लागला. जसं काही श्वास घेण्यासाठी सुद्धा शिक्षा तो त्यांना देणार होता. अभि तसाच वेदांतिका जवळ आला. तशी वेदांतिका त्याला बघू लागली. अभिने आधी तर आपला हात तिच्या कमरेत घालून तिचा तो पदर खेचून घेतला. तसा त्याच्या थंड बोटांचा स्पर्श आपल्या कमरेवर होताच वेदांतिकाने आपले पोट आकसून घेतले. पण अभि तिथेच थांबला नाही. त्याने पटकन खाली झुकत तिला आपल्या हातांवर उचलून घेतली. तसं वेदांतिकाने घाबरून त्याच्या मानेत आपले हात घुंफून घेतले आणि आपले डोळे गच्च मिटून घेतले. हे सगळं इतक्या लवकर झालं की तिला काय रिॲक्ट करावं ते सुचलंच नाही. त्यात अभिने तिला असं सगळ्यांसमोर उचलून घेतल्याने तिला लाजसुद्धा वाटत होती, जे तिच्या गुलाबी झालेल्या गालावरूनच दिसून येत होतं. तर तिचा हा सडू राक्षस मात्र आपली करडी नजर पुन्हा त्या स्टाफवर टाकत तिला तसंच घेऊन किचन बाहेर पडला. पण आता या राक्षसाच्या हातात त्या नाजूक बाहुलीला बघून इकडे खाली येणारे साधना, राजीव सोबत आरवचे पाय सुद्धा त्यांच्या खोलीच्या दारापाशीच घट्ट रोवून पडले आणि डोळे खोबणीतून बाहेर येण्याच्या मार्गावर आले. पण या राक्षसाला कुठला फरक पडणार होता म्हणा. तो तर वेदांतिकाला एका खेळण्यासारखा उचलून तसाच आपल्या खोलीत जाऊ लागलेला. त्याच्या मिठीत वेदांतिका खरोखर एका नाजूक गुडियास शोभत होती. अभि वेदांतिकाला घेऊन तसाच आपल्या खोलीत आला आणि त्याने दार लावून घेतले. तसा आता तो आवाज ऐकून जमलेले ते सगळे मोकळे झाले आणि सगळ्यांच्या नजरा एकत्रच अभिच्या खोलीच्या दिशेने पडल्या आणि ते सगळे धावतच खाली आले. तसे वसंतराव सुद्धा गुपचूप आपल्या बिडातून बाहेर पडले, जे आतापर्यंत त्याला बघून लपले होते. आणि त्या सगळ्यांचा एकत्र हशा पिकला. सगळे एकदम हसले. सगळ्यात जास्त आरव आणि वसंतराव हसत होते. बाबा, अहो हा आपला अभिच ना, साधना हसतच म्हणाली. नाही सुनबाई, वसंतराव बोलले. तसं साधनासोबत राजीवजी आणि आरव सुद्धा त्यांना चकित होऊन बघू लागले. पार्टनर, अरे म्हणजे हा आपला अभि नाही, हा तर वेदांतिकाचा अभि आहे. बघितलं ना तुम्ही आता, वसंतराव हसत बोलले. तशा सगळ्यांनी सुद्धा हो बोलतच माना हलविल्या. इकडे अभिने वेदांतिकाला सरळ आणून बेडवर ठेवलं. वेदांतिकाला तर आता इतकी लाज वाटत होती की
तिने अजूनही लाजून मान खाली केली होती. चेंज इट, अभि. तर त्याचा आवाज ऐकून वेदांतिकाने त्याला न समजून पाहिलं. काय? आय सेड चेंज इट, अभि तिच्या साडीकडे इशारा कर. पण आय सेड चेंज इट नाव. मला पुन्हा पुन्हा रिपीट करायला आवडत नाही, अभि बोलला. पण त्याच्या आवाजातला तो रुक्षपणा बघून आतापर्यंत लाजलेला वेदांतिकाचा चेहरा मात्र झडझड उतरला आणि ती कपाटाकडे गेली. हा माणूस काय डोक्यावर पडला आहे का? आत्ताच तर आंघोळ केली मी, वेदांतिका बडबड करत होती. तर अभि अजूनही तिलाच बघत होता. वेदांतिकाने पुन्हा कपाटातून दुसरी साडी हातात घेतली. होतीस की नॉट साडी, दुसरं काही घाल, अभि पुन्हा बोलला. तशी वेदांतिका त्याला बघू लागली. आता तर तिला खात्रीच झाली होती की हा सडू राक्षस नक्कीच डोक्यावर आपटला आहे. तर तिला शांत बघून अभि ओढतच तिला घेऊन जाऊ लागला. तसे सगळेच घाबरून त्याला आणि वेदांतिकाला बघू लागले. काय कारण असेल अभिच्या रागाचं? कुठे नेतोय अभि वेदांतिकाला? बघू पुढच्या भागात लवकरच. आजचा भाग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा, कारण तुमचे कमेंट माझे बळ असते. आणि कथा आवडल्यास जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा. कथेचे आधीचे सगळे भाग वाचा आणि समोरचे भाग वाचण्यासाठी आता चॅनलवर सबस्क्राईब करा. प्लीज सपोर्ट करा. धन्यवाद.